नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आम्ही पण मजेत. तर आज आहे नागपंचमी. तर आम्ही दर सणाला नागपंचमीला किंवा प्रत्येक सणाला गावाकडे जात असतो. गावाकडेच खूप छान सण साजरे केले जातात. शहर ठिकाणी सण वगैरे साजरे केले जात नाहीत. वाटत पण नाही की सण आहे आज म्हणून. त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक सणाला गावाकडे जात असतो. आम्ही दौंडमध्ये राहतो आणि माझं सासर वडगाव दरेकर आहे. तर आमची जायची गडबड होती. आमच्या आहोंनी पण गाडी काढली होती आणि खूप उशीर झाला होता म्हणून ते पण सारखं मला म्हणत होते की उशीर झाला आहे, आवर पटकन आवर पटकन. माझी बिन गडबड चालू होती व्हिडिओ काढायची. तर मला आवडतं व्हिडिओ वगैरे काढायला म्हणून मी व्हिडिओ काढत होते. तर हा माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. तुम्हाला आज मी माझे गाव वगैरे गावाकडलं घर ते सगळं दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ मला कसा आला आहे ते पण मला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ माझा कंटिन्यू करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा व्हिडिओ आला आहे ते. तर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि नागपंचमी पण नागपंचमी पण सोमवारीच आले आहे म्हणून पहिल्या सोमवारी तसं बघायला गेलं तर दर सोमवार गुरुवार मध्ये आधी वेळ भेटला तर आम्ही शंकर महाराजांच्या मठात येत असतो. खूप प्रसन्न वाटतं. दौंडमध्येच आहे मठ शंकर महाराजांचा. जर कोणाला यायचं असेल दर्शनासाठी तर नक्की तुम्ही शंकर महाराजांच्या दर्शनासाठी या. खूप प्रसन्न, खूप भारी वाटतं आणि आपल्या काही इच्छा मनोकामना असतील तर बाबा आपली ती इच्छा पूर्ण करतात. म्हणून आम्ही येत असतो इथं. खूप प्रसन्न वाटतं. एवढा उशीर झाला होता, एवढी गडबड होती तरी आमचे आहो म्हणले गावाकडे जायच्या अगोदर, घरी जायच्या अगोदर आपण शंकर महाराजांच्या मठात जाऊ, बाबांचं दर्शन घेऊ आणि नंतरच आपण घरी जाऊ. त्याच्यामुळं अगोदर आम्ही शंकर महाराजांच्या मठात आलो. चला तुम्हाला पण दाखवणार आहे शंकर महाराजांचा मठ. बाबांची मूर्ती वगैरे खूप सुंदर, खूप प्रसन्न वातावरण आहे. तर माझं व्हिडिओ वगैरे मी काढत होते तोपर्यंत आमच्या आहोंनी दर्शन वगैरे घेतलं. खूप प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर. दर्शन घेतलं की आम्ही घरी जाणार होतो. तर आता आम्ही आलो आहे, आत्ताच घरी आलो आहे. तर सण म्हटलं की पुरणपोळी वगैरे ही केली तरच सण असल्यासारखं वाटतं. म्हणून बाकीची सगळी तयारी माझ्या जावेने, छोटे जाव पूनमने सगळी तयारी करून ठेवली होती. फक्त पुरणपोळी लाटायची राहिली होती आणि भजे वगैरे काढायचे राहिले होते. मी घरातली मोठी सून आहे आणि ती छोटी आहे. तर आम्ही असंच मिळून मिसळून करत असतो. खूप भारी वाटतं आणि असंच आमचं एकत्र कुटुंब आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. या पुरणपोळी खायला मंडळी. तर मला पण आवरून वगैरे घ्यायचं होतं. आम्हाला पटपट सगळं स्वयंपाक वगैरे आवरायचं होता. गावात पण जायचं होतं. देवदर्शनासाठी जायचं होतं. तुमच्या इकडं पण असे सण साजरे केले जातात का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मुलांचं पण आवरायचं होतं. स्वामी अंश पतंग उडवण्यासाठी बाहेर गेले होते आणि आमच्या आराध्याचं चाललं होतं. सकाळी उठलं की तिचं असते गडबड. देवाचं भांडं घ्यायचं, फुलं तोडण्यासाठी तिचीच आधी तयारी असते आणि तिच्या पाठीमागं आम्ही जात असतो. आरू दे दे. हे आमचं गावाकडले घर आहे. घराशेजारी शेती वगैरे आहे. घराच्या कडेने आंब्याचे, नारळाचे, असे झाडं आहेत आणि झाडांच्या मध्येच आमचं घर, छोटंसं घर असं वसलेलं आहे. इकडं चाललंय चिवची आणि आमची गडबड पतंग उडवण्यासाठी. नागपंचमीच्या 2-3 दिवस अगोदरच पोरांची गडबड असते पतंग वगैरे उडवायची. आता पहिल्यासारखं झोके वगैरे नाही कोण बांधत, पण अजून पतंग वगैरे असं पोरांचं चाललेलं असतं. आमचं तर काय पतंग नव्हता उडत, त्याची सारखी चिडचिड होती, चिडचिड चालू होती. की बघा चिडचिड करून 2 जण आतमध्ये आले आणि गेट उघडलं की आमच्या आरूची गडबड असते. बाहेर कधी जायचे. त्याच्यामुळे म्हणलं चला आता जरा आरूलाच बाहेर फिरून आणते. म्हणून मी ना आरू जरा बाहेर फिरायला आलो होतो. आरूला घेऊन इकडे आले होते. चल म्हणलं जरा आपण येऊ जरा इकडून फिरून. तर आरूला घेऊन आलते मी. ही आमची माझ्या पाठीमागं दिसती कांद्याची वकार आहे. नक्की मंडळी मला सांगा कसा व्हिडिओ आला आहे कमेंटमध्ये आणि हा माझा व्हिडिओ कंटिन्यू करा. चला
तर मग इकडं आमची कपाशी आहे, नारळाचे झाडं आहेत, परत केळीचं झाड आहे आणि आमच्या रानाशेजारीच भीमा नदी आहे. खालच्या रानाच्या खालच्या बाजूलाच भीमा नदी दिसते ना समोर तुम्हाला, ही भीमा नदी आहे. आमचं बागायती भाग आहे. तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहता ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कसा वाटला हा माझा व्हिडिओ ते पण मला सांगा. की बघा हे आतमध्ये मुलांना खेळण्यासाठी आम्ही असं हरळ केली आहे, असं म्हणजे बागेमध्ये वगैरे असते तशी हरळ केली आहे, कटिंगची हरळ. ही बघा कपाशी कशी हिरवीगार कपाशी आणि समोर जे दिसते ना ती भीमा नदी आहे. किती जवळ आहे बघा भीमा नदी, खूप पाणी आहे भीमा नदीला. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चला तर मग बाय बाय मंडळी. चला आवरते मी आता, गावात जायचं आहे आम्हाला सगळ्यांना. हा व्हिडिओ नक्की हा व्हिडिओ कंटिन्यू करा. आता आमचं आवडून झालं होतं. कशी दिसते मी नथ वगैरे घातलेली ते पण मला सांगा. ही माझ्या सासूबाई आहेत आणि ही माझी जाऊ आहे आणि आम्ही वस्तीवर राहतो. आम्ही सगळ्या बायका आम्ही वस्तीवरून गावामध्ये चाललो होतो. व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवणार आहे सगळं. चला गाणं म्हणा. मी माझ्या सासूबाईंना सांगत होते की गाणं म्हणा, पंचमीला गाणं म्हणतात, तर त्या तोंडाला हात लावत होत्या. त्या म्हणत होत्या नाही बाई मला लाज वाटते. असं आमचं चालू होतं. म्हणा की काकी. चालताच व्हिडिओ काढायचं, चालताच बोलायचं, अशी गडबड चालू होती. आता गावामध्ये गेल्यानंतर माझ्या मैत्रिणींनी पण व्हिडिओमध्ये मला सपोर्ट केला, व्हिडिओसाठी उभा राहिल्या. त्यांना मी म्हणत होते काहीतरी करा की पोस्ट हाय बाय वगैरे काहीतरी करा म्हणून त्या बाय बाय करत होत्या. थँक्यू. आला पंचमीचा सण झालं अधीर हे मन. गावामध्ये आल्यानंतर कार्यक्रम असतो. गावामध्ये आल्यानंतर तुमच्याकडे असतं का असं नक्की मैत्रिणींना मला सांगा. तुमच्याकडे पण अशी प्रथा आहे का एकमेकीला हळदी कुंकू लावून वाण द्यायचं आणि म्हणायचं दादांचं नाव सांगून द्या, असं असतं आमच्याकडे. तुमच्याकडे असतं का? प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते. तशी तुमच्या गावामध्ये ही पद्धत आहे म्हणजे सणाला नागपंचमीला प्रत्येक गावामध्ये वेगवेगळं असतं. चला तर मग मंडळी असाच माझा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आणि शुक्रवारचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे. चला तर मग